आम्ही आता इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसलोत आणि उज्जैनच्या बाहेरची सर्व मंदिरं आम्ही आता दर्शन करायला आम्ही आता निघालो आहोत। पहिलं मंदिर आहे गडकालिका मंदिर आपण गडकालिका मंदिर बघणार आहोत। आणि उज्जैन शहरामधून जाताना भरपूर ई रिक्षा आहेत, तर ई रिक्षामधून प्रवास करताना आम्हाला खूप आवडलं। आजूबाजूचा परिसर बघत, शहराची सुंदरता बघत आमचा प्रवास चालू होता। उज्जैनमध्ये मंदिर तुम्ही मोजू शकत नाही, एवढे मंदिर आहेत। महाकालचं प्रमुख मंदिर आहे, पण महाकालसोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर मंदिरं आहेत जे अतिशय पुरातन काळापासून तेथे आहेत। आता आपण गडकालिका मंदिराच्या दिशेने चाललो आहे, तर तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत, सुंदर सुंदर मिठाई, फळं, कपड्यांची दुकानं। हे खूप सुंदर शहर आहे, स्वच्छताही तेवढीच आहे इथे। हे बघा, इथे मंदिराच्याच बाहेर पूर्णपणे हार, पूजेच्या सामग्री अतिशय सुंदर सजावट करून लावलेली आहे। आणि एक ना दोन असे अनेक दुकानं आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने। तर आपण आता गडकालिका मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत। या बाजूने प्रवेशद्वार आहे। तिथे चप्पल कुठे काढायची, चप्पल ठेवायला जागा। अच्छा, या बाजूला आपण चप्पल काढणार आहोत। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आहे। हा प्रवेशद्वार आहे, जय माता की लिहिलेलं आहे याच्यावर। मंदिराच्याच बाहेर देवीचं वाहन, थोडीशी गर्दी आहे दर्शनासाठी, पण हरकत नाही। हे बघा, अतिशय सुंदर देवीची मूर्ती। नवरात्र असल्यामुळे देवीसमोर घट बसवण्यात आली आहेत। माझ्यासोबत आपणही सर्वांनी दर्शन घ्या। मंदिराच्या बाहेर आपण आलोत आता। मंदिरात आत येण्यासाठी प्रवेशद्वार हा पश्चिमेस बाजूला आहे आणि तेथून बाहेर पडण्यास त्याच्या बाजूने दुसरा द्वार आहे। म्हणजे येण्याचा मार्ग वेगळा आहे आणि मंदिरातून बाहेर जाण्याचा मार्ग वेगळा आहे। हा सुंदर दीपस्तंभ इथे ललित फोटो काढण्यासाठी उभा राहिला आहे। आणि परत देवीच्या गाभाऱ्यासमोर येऊन उभे राहिले। एक प्रदक्षिणा मंदिराच्या भोवती मारलेली आहे आम्ही। आता बाहेर येऊन आम्ही ललित बोलले की मला तहान लागले, तर म्हटलं तहान लागले तर आपण एक ज्यूस पिऊया। तर इथे आम्ही मिक्स फ्रूट ज्यूस घेतला आहे।
देवीच्या मंदिराच्याच बाजूला गणपती बाप्पांचं मंदिर आहे. आपण तिथेही दर्शनासाठी आलो आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता निघालोय पुढच्या मंदिराच्या दर्शनासाठी. तर पुढचं मंदिर आहे श्री कालभैरव मंदिर. उज्जैनमध्ये श्री कालभैरवाला दारूवाले बाबा असं सांगितलं जातं. ही शिप्रा नदी आपण आता ओलांडत आहोत. शिप्रा नदीनंतर श्री कालभैरव मंदिर आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कालभैरव बाबांना इथे दारूवाले बाबा असं सांगितलं जातं. ते यासाठी का आपण देवाला नैवेद्य किंवा प्रसाद चढवतो तर इथे त्या स्वरूपात दारू चढवली जाते. म्हणून मी आता इथे एक मंदिराच्याच बाहेर असलेलं दारूचं भलं मोठं दुकान आहे. आपण बघितलं असेल की इथे शूटिंग करण्यासाठी आलो तेव्हा त्या दारू दुकानातल्या एका कर्मचाऱ्याने आपल्याला शूटिंग करण्यास नाकारलं आहे. हरकत नाही. ते बघा मी तुम्हाला दाखवतो आहे की मी एक छोटीशी दारूची बॉटल घेतली आहे. मी पीत नाही, पण इथे मान्यता आहे की या कालभैरव महाराजांना दारू म्हणून प्रसाद दिला जातो. तर इथे येणारा प्रत्येक भक्त प्रसाद म्हणून दारू घेऊन येतो आणि या ठिकाणी अर्पण केलं जातं. तर तुम्ही येताना सोबत दारू आणू नका. इथे भरपूर दुकानं आहेत, तिथून दारू घेऊ शकता. तर हा मुख्य प्रवेशद्वार श्री कालभैरव महाराज मंदिरांचा. आपण आता आज जाऊया. जय श्री महाकाल. कालभैरव महाराजांचं वाहन एक काळा कुत्रा आहे. म्हणून अगदी गाभाऱ्याच्या समोरच त्यांचं वाहन आहे. आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलोय. अतिशय सुंदर दर्शन झालंय. अप्रतिम असं कालभैरव महाराजांचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर पडले. आता बघूया पुढच्या कोणत्या मंदिरात आपण दर्शनाला जाऊया. परत आपण आपल्या ई रिक्षामध्ये आलेलो आहोत आणि रिक्षातून तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवत आहे. उज्जैनचे रस्ते दाखवत आहे. परत एकदा आपल्याला शिप्रा नदी लागलेली आहे. पूर्ण शहरामध्ये शिप्रा नदी ही अशी नागमोडी वळणं घेत आलेली आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा बाहेरील तीर्थक्षेत्रांवर दर्शनाला जातो तेव्हा आपल्याला 2 ते 3 वेळा शिप्रा नदीला क्रॉस करावं लागतं. आपण आता मंगलनाथ महाराज मंदिर येथे आलेलो आहोत दर्शनासाठी. हे मंदिर मंगळ ग्रह
या ग्रहाचं जन्मस्थान सांगितलं जातं. कालभैरव मंदिरातून उतरताना माझा जरा पाय लचकलेला म्हणून मी दिसत तुम्हाला की थोडा लंडत चाललो आहे. मंगलनाथ मंदिराचा परिसर खूप मोठा आहे, सुंदर आहे. आपण आता दर्शनासाठी मंदिरात जाऊया. या मंदिराची अशी मान्यता आहे की ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे, कडक मंगळ आहे, तर त्यांनी इथे येऊन पूजा केली तर तो मंगळ दोष नाहीसा होतो. मंदिर गाभाऱ्याच्या सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाबांचं दर्शन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती दर्शन घेऊन आपण आता पुढे जाऊयात. मंगळ ग्रहाचं वाहन हे मेंढी आहे, देश. त्यामुळे गाभाऱ्याच्या समोरच मेंढी आहे इथे. आणि ललितने सांगितलं की हात लावून बघ, खूप थंड आहे. कोणत्या धातूने बनलेली आहे ती कल्पना नाही मला. आपल्याला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ये अभी रोज चढ़ाया जाता है? हाँ, चावल। ये भगवान महामंगल का जन्म स्थान है। अच्छा। यहाँ पूजन करने से मनोकामना सिद्ध होती है। जैसे कि भूमिपुत्र मंगल है ना, ऋण अभी पूरा सिंगर हो गया क्या? हाँ, नहीं बस अभी नॉर्मल अंदर जाएंगे, फिर दूसरे यजमान लोग पूजन करेंगे। अच्छा। भूमिपुत्र मंगल है। भूमि से रिलेटेड काम होते हैं, शादी विवाह में समस्या होती है तो सुख शांति समृद्धि ऋण से मुक्ति जैसे ना करवाने की दिशा में अपने तो हो गया सर। अभी टाइम खत्म हो गया आज का। अभी 3:30 के बाद नहीं हो पाता। अच्छा, उससे पहले सुबह आना जल्दी। सुबह 7 से ये लीजिए दे कार्ड, जब भी इच्छा हो। आपल्यापैकी जर कोणाचं विवाह होत नसेल, विवाहाबद्दल काही समस्या असतील तर व्हिडिओ पॉज करून नंबर घेऊन तुम्ही संपर्क साधू शकता और या ठिकाणी मंगळ शांती करण्यासाठी येऊ शकता.